पुन्हा हे विचारी मना तुझी शोध होणी काय. मग सर्व दुःखांचं अमृत जे आहे ते हे भगवंताचं कथामृत आहे. तो कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम. अनेक मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनी कवींनी हे गायलेलं आहे आणि कलियुगातले अनेक प्रकारचे दोष ते संपवणारी ही भगवंताची कथा आहे. कल्मशापहम श्रवण मंगलम, कानाला आनंद देणारी श्रवण मंगलम, श्रीमदाततम सर्व प्रकारचं सुख प्रदान करणारी, भुई गृणंती ते भूरिदा जनाः. निष्काम भावनेनं सगळीकडे या कथेचा जे माणसं प्रचार करतात तेच खऱ्या अर्थानं जगामध्ये दाते आहेत. त्यांना दाते म्हटलेले. तर असं हे कथामृत तुम्ही या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे ही कथा आहे ते आमचे आदरणीय देशपांडे भाऊ, ज्यांना देशपांडे काका वगैरे म्हणतात, समोर आपल्या बसलेले आहेत. तेही वेदांताचा याचा खूप अभ्यास आहे त्यांचा. मोठ्या संतांच्याकडे सानिध्यामध्ये त्यांचं श्रवण घडलेलं आहे. आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत ते गुरुप्रसाद नाव त्यांचं. काय सुंदर नाव आहे, गुरुप्रसाद, सद्गुरूचा प्रसाद. तेही वादन करतात. तुम्हाला माहीत आहे का? अरे छान वादन करतो हा मुलगा. कुठे गेले? बाहेर गेलो. खूप छान वादन वगैरे करतं. आपल्याकडे इथे मंदिरामध्ये काकडा भजनाला वगैरे येत असं. खूप सुंदर आहे मृदंग वगैरे वादन करणं. आणि या ठिकाणी त्याने दरवर्षी 2-3 वर्षापासून कथा, किती वर्षापासून चालू आहे? तिसरं वर्ष. 3 वर्षापासून भागवत कथा या ठिकाणी ते करतायत. आणि श्रीमद भागवत कथेचं जेवढं आपण महत्त्व सांगू तेवढं कमीच आहे. शब्दातीत असा तो विषय. खूप 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 त्याच्या अंतर्गत विषय आलेले आहेत. खूप अंतर्गत विषय आलेले आहेत. तर 7 दिवसामध्ये ते होईल असं नसतंच. फक्त परीक्षिती राजाला 7 दिवसात सांगितलं म्हणून 7 दिवसात ते सांगावं लागतं. म्हणजे 18,000 श्लोकाचा तो ग्रंथ आहे. अनुष्टुप छंद वगैरे असे सगळे मिळून त्या श्लोकाचे जर आपण त्या त्रिष्टुप छंद, जगती छंद असे जे छंद एकत्रित करून श्लोकची गणना केली तर 18,000 भरतात. असं एक एक श्लोक वेगवेगळे केले तर थोडेसे कमी येते. 14,000च्या ह्याच्यात भरतात ते. कारण मी स्वतः त्याचं गणित लावलेलं आहे, पूर्ण ग्रंथ किती श्लोकाचा वगैरे. पण 18,000 श्लोकाचा तिथे एक श्लोक आलेला आहे की हा ग्रंथ 18,000 श्लोकाचा. तर ते श्लोक वेगवेगळ्या छंदात ते असले, त्या सगळ्या छंदातले जर शब्द आपण एकत्रित केले आणि अनुष्टुप छंदात जर ते बघितले तर ते 18,000 श्लोकाचा ग्रंथ आहे. आता 18,000 श्लोक तुम्हाला 7 दिवसात सांगायचं. वेळ किती देणारे. आता कलियुग आहे. एवढं 4 तास बैठकसुद्धा कोणाकडून होणं कठीण आहे. 4 घंटेसुद्धा. आणि काही काही माणसं तर येते जाते असते त्यांची. बरेच लोक आपले येतात फिरतात इकडे तिकडे, थोडं ऐकतात थोडं ऐकत नाही असंही त्यांचं असतं. काही ऐकायचं म्हणून ऐकतात, काही म्हणतात चला रोजची आपली ओळख आहे जाऊन बसू. पुन्हा ते म्हणतील कमून नाही आले. असे काही लोक असतात. मग एवढ्या तुम्ही 18,000चं भागिले 7 करा. तुम्ही भागिले 7 म्हणजे किती होतात तिथे? जवळजवळ 7-8चं 17.5 तर होतील की नाही? त्याच्या किती होतात 7-8चं? अडीच किती पाडा तुम्हाला येत नसत. 7 दुने 14 आणि आणखी 3.5 म्हणजे किती झाले? 17.5 आणि 18,000 श्लोक आहेत. म्हणजे जवळजवळ 2,500 श्लोकाचा मतितार्थ एका दिवसात सांगायचा. 2,500 श्लोक वाचन तरी होईल का आपलं? 4 घंट्यात वाचू तरी शकू का आपण? त्याचा एक सार भाग, काही महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला सांगितल्या जातात. असा हा ग्रंथ आहे. आणि ठिकठिकाणी 7 दिवसाचा प्रघात आहे. दुसरी गोष्ट, सातत्यानं जर हे वर्ष सांगितलं तर कोणी येणार पण नाही. 7 दिवसातच कसे येतात हो, ते कार्यकर्त्यालाच माहीत कसे 7 दिवसात गोळा करून आणणार. आणि मग ते वर्ष कोण ऐकणार तो ग्रंथ? सांगा. ऐकणार नाही. ते सूत शौनकाधिकांना वगैरे खूप कालावधीपर्यंत सांगायचे तो ग्रंथ. तिथे कुठे असं विधान आहे की 7 दिवसात आहे? काही ठिकाणी 7 दिवसात विधान केलेलं, पण सूत शौनकाधिक मुनींना सांगतायत. तर ते सातत्यानं त्याच्यातलं रहस्य उकलत चालतं.
असा हा ग्रंथ या ठिकाणी आले. त्या निमित्तानं काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्याकडे आलेली आहे. काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेली जी गवळण आहेत त्याच्यामध्ये प्रेमामृत आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की हे कथामृत आहे, नामामृत आहे, ज्ञानामृत आहे, ध्यानामृत आहे, चरणामृत आहे. काय एक अमृत आहे का सांगा? भगवंताचं ध्यान करणं हेही सगळ्यात श्रेष्ठ अमृत आहे. आपण पूजा वगैरे केली तर भगवंताच्या चरणाचं काय घेतो? तो तीर्थ घेत असतो. ते चरणामृत आहे. संत मीराबाई ते चरणामृत प्राशन करत होत्या आणि चरणामृताचा त्यांनी खूप महिमा सांगितलेला आहे. त्याच्यापासून त्यांना खूप आनंद, ब्रह्मानंद प्राप्त होत होता. असं ते चरणामृत आहे. हे सगळ्या प्रकारचे अमृत. त्याच्यामध्ये आज हा प्रेमामृताचा विषय आहे. कारण प्रेमानं आपला हा परमार्थ परिपक्व होतो, त्याचं फलद्रुपता प्राप्त होते आणि भगवंताची त्या ठिकाणी विशेष जाण होते, भगवत दर्शन होतं. त्याला कारण आहे प्रेम. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे गोकुळामध्ये जे काही गवळणी गोपाळ वगैरे होते हे भगवंतावर नितांत प्रेम करत होते. खूप प्रेम होतं. प्रेमाला मोल नाही महाराज. ती सा काष्ठा सा परागती. ही भगवत प्रेम प्राप्त झालं म्हणजे आपलं काम झालं. कृतकृत्यश्य भारत. भगवान श्रीकृष्णावर गोपाळांचं गवळ्यांचं जीवापाड प्रेम होतं. जीवापाड प्रेम होतं. यथाव्रज गोपिकाणाम. त्या ठिकाणी कबीरदासजी महाराज म्हणतात, कबीर कबीर क्या कहतो हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. गोपीचं एवढं भगवंतावर प्रेम होतं की कबीरदासजी म्हणतात, माझ्यासारखे कोट्यावधी कबीर त्यांच्या एका एका गोपीच्या प्रेमात वाहून जातील. इतकं गोपींचं प्रेम होतं. खरं त्या ठिकाणी गोपींचं प्रेम आहे. नारद महर्षींनी एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं की तुम्ही नेहमी गोपींचंच प्रेमाचं वर्णन करतात, आमच्याकडं काहीच नाही का? आमचं काही तुमच्यावर काहीच प्रेम नाही का? जेव्हा तेव्हा तुम्ही गोपींचं सांगतात, यथाव्रज गोपिकाणाम वगैरे. भगवंताला असं वाटलं थोडीशी आपण परीक्षा घ्यावी म्हणून काही काळ जाऊ दिला आणि एके दिवशी भगवान म्हणू लागले की आज काय झालं काय माहीत, खूप पोट दुखतंय. भगवान असे गडबडा लोळू लागले, पोट दुखतं. नारद महर्षी होते उभे. म्हणले, नारद महर्षीने सांगितलं काही ओवा वगैरे खा, थोडा पुदिना खा, थोडा काढा घेता का, असं तसं बोलू लागले नारद महर्षी पोट राहण्यासाठी. काय करावं म्हणले, मला वाटत नाही काही औषध घेऊन राहील म्हणून, याच्याकरता एक तोडगा करावा लागेल म्हणजे, त्याशिवाय माझं पोट राहणार नाही. म्हणजे काय करावं लागेल सांगा ना. म्हणजे माझे जे प्रेमी भक्त आहे त्या प्रेमी भक्ताच्या चरणाचं अमृत मला पाहिजे, चरणामृत पाहिजे. म्हणजे त्यांचे चरण धुतलेलं जे जल आहे ते जर मला दिलं तर माझं पोट राहील. आता नारद महर्षी विचार करायला लागले. नारद महर्षी भक्तच होते ना, पण ते म्हणायला लागले मी जर माझे चरण धुवून यायला पाजू तर मला नरकात जावं लागेल. म्हणून नारद महर्षी म्हणजे मी प्रयत्न करून पाहतो. मग इकडे तिकडे गेले, जे काही भक्त असतील त्याला विचारायला सुरुवात केली, अशी अशी भगवंताची तब्येत बिघडलेली, पोट दुखते, तुम्ही चरणामृत देता का? ते म्हणायचे, अहो तुम्ही ठिकाणावर येत का? कसं काय द्यायचं म्हणे, देवाला आम्ही आमच्या चरणाचं अमृत कसं काय पाजणार, आम्हाला काय नरकात जायचं का म्हणजे? मग नारद महर्षी गोकुळामध्ये आले आणि ज्यावेळेला गोपिका इकडे तिकडे होत्या त्या पळत आल्या. नारद महर्षीला विचारू लागले, कृष्ण कसे आहेत? म्हणले, आज जरा तब्येत बरोबर नाही. त्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी पडलं. ते गडबडा लोळत आहेत. म्हणजे पोट दुखतंय, काय काय करावं आता सुचत नाही. म्हणले, काही औषध पाणी केलं का? काही नाही, औषध पाणी थोडंसं अवघड आहे. म्हणले की माझ्या भक्ताच्या चरणाचं पाणी पाहिजे, चरणामृत पाहिजे, चरणाची त्याच्यात धूळ आली पाहिजे, त्याच्यानं ते पोट राहील. त्या सगळ्याच्या सगळ्या गोपिकांनी पाय पुढे केले. धुवून घ्या म्हणे, पटकन पटकन धुवून घ्या. नारद महर्षीने सांगितलं, याचा परिणाम माहिती आहे तुम्हाला काय होईल? याचा परिणाम काय होईल? म्हणजे काय होईल? म्हणजे तुम्हाला नरकात जावं लागेल. म्हणजे कृष्ण परमात्म्याला जर चांगलं वाटत असेल
तर आम्ही कोट्यावधी जन्म नरकात पडायला तयार. तुम्ही घेऊन जा. ही खरी प्रेमाची पराकाष्ठा आहे. ज्यांच्यावर आपण प्रेम केलेलं आहे त्यांना सर्वस्व अर्पण करणं, त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट करण्यासाठी तयारी असणं, हे खरं प्रेम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असे काही भक्त आहेत. त्या महाभारतामध्ये सुद्धा द्रौपदीचा असा प्रसंग आहे. भगवान कौरव पांडवाचं ज्यावेळेला ते युद्ध होणार आहे ठरलं, तर भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं की हो, माझ्याकडे जे दारू गोळा सैन्य वगैरे जे आहे ते एका बाजूला राहील आणि एका बाजूला मी एकटा राहील. तुम्हाला काय वाटा घ्यायचं ते घ्या. दुर्योधन आणि अर्जुन होते. पहा म्हणजे तुम्हाला काय याच्यातलं चांगलं वाटतं ते पहा. दुर्योधन म्हणला याला एकट्याला काय करायचं घेऊन, तिथे काय डाळबट्टी खायची काय, युद्ध करायचं ना म्हणले, एकट्याला काय करायचं घेऊन, तुमचं सैन्य दारू गोळा वगैरे द्या म्हणले. हे नाही, तुम्ही अर्जुनाने सांगितलं देवा तुम्ही असले बस झाले. मग कृष्ण परमात्म्याचा स्वीकार केला, बाकीचं काही नको म्हणला, तुम्ही असलं म्हणजे आमच्याकडे सगळंच आहे. आणि ह्या वाटणं झालेलं द्रौपदीला कळालं. द्रौपदीला राग आला, म्हणले आपल्याला पाहिजे तसं कृष्णानं दिलं नाही, सगळ्या गोष्टी युद्धाला ज्या लागतात त्या तिकडे देऊन टाकल्या आणि स्वतः इकडे एकटा आला. तर द्रौपदीला राग आला आणि द्रौपदीनं भगवान कृष्णाशी बोलणं बंद करून टाकलं. लहान मुलं त्याला कट्टी म्हणतात. कृष्णाशी कट्टी करून टाकली, बोलायचं नाही. अशा तशा एक दोन वेळेला भेट झाली तरी द्रौपदीनं बघितलं नाही, बोलले नाही, काही नाही. कृष्ण भगवंताच्या लक्षात आलं की द्रौपदी माझ्याशी बोलत नाही. 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये ते एकदा त्या हस्तिनापुराला आले, तर गावाच्या बाहेर बसले भगवान. बाहेर एक विहीर होती, एक झाड होतं, त्याच्या सावलीखाली बसले, पण गावात नाही आले. ते बघितलं, धर्मराजा गेले बोलवण्यासाठी. म्हणले इथं काय बसलं नाही, घरी चला. म्हणले घरी येऊन काय करायचं, द्रौपदी जर बोलतच नाही तर तिथं कशाला जायचं. आव नाही आदर नाही, नहीं नैनो में नैन, ऊन घर कभी न जाये चाहे कंचन बसत महे. तिला काही माझ्याविषयी आदर राहिलेला नाही, तिला माझा राग आलेला आहे. मी नाही येणार. धर्मराजा थकून गेले, भगवान काही आले नाही. अर्जुनाने सांगितलं नाही आले, नकुल सहदेव आले नाही आले, येणार नाही म्हणले. म्हणले कधी येणार, तर म्हणले द्रौपदी जर मला बोलवायला आली तर ये, कारण ती बोलत नाही, मी घरी येऊन काय करू. ती जर इथे आली आणि तिने जर सांगितलं की कृष्णा चल, तर मी येतो. मग भीमदादा म्हणले मी आणतो म्हणे तिला. भीमदादा म्हणले तुम्हाला काय करायचं, मी घेतो. म्हणले तू उगाच मारामारी काही भानगडी करशील म्हणे, कारण भगवंताचंही द्रौपदीवर तेवढंच प्रेम होतं ना. विनाकारण तू काही हाणामारी वगैरे करशील, काही बोलशील उद्धटासारखं, तुझं एक तर ताकद खूप वाढलेली, त्याच्यामुळं तू काही करू नको म्हणले. म्हणले देवा मी त्याच्या अंगाला असा हातसुद्धा लावणार नाही, उद्धटासारखं एक शब्दही वापरणार नाही, अरे तुरे करणार नाही, तुमच्याकडे फक्त आणेल. हां असं काही तुझ्याकडे युक्ती असेल तर आण म्हणले. हो युक्तीनंच आणतो म्हणजे. मग भीमदादा गेले. भीमदादा गेल्यानंतर सांगितलं द्रौपदी तू जे त्याच्याशी बोलणं बंद केलं ते एकदम बरोबर आहे, मला तुझी गोष्ट आवडली की त्याच्याशी काय बोलायचं. म्हणले आपल्याशी त्यांनी डाव केलेला आहे, आपल्याशी त्यांनी घात केलेला आहे, त्यांना सगळं देऊन टाकलं, एकटा काय इकडं आला आणि मला त्याचा इतका राग आला. म्हणले तुझ्यापेक्षा बी मला 10 पटीनं त्या कृष्णाचा जास्त राग आला आहे. मग असं बोलता बोलता भीमाने गदा घेतली, हातात गदा घेतली. म्हणजे आता तो तिकडे वाटेवर बसलेला आहे बाहेर, तर झाडाखाली म्हणले त्याच्या डोक्यातच घालतो. म्हणजे मला एवढा राग आलाय म्हणले त्याचा. हातात गदा घेतल्यावर द्रौपदी उठलेलं. म्हणजे काही काय करायला लागले म्हणते तुम्ही, हो तुम्ही आज काय करायला, तू बाजूला सरकायचं म्हणजे दुसरी गोष्टच नाही आता. हो एक दणका हाणतो म्हणजे डोक्यात. भीमदादा पुढे द्रौपदी मागे. द्रौपदी लगेच कंबराला याला आवळायला लागली. अहो चला ना, तुमचं काय डोकं फिरलं काय, काही बी करायला लागलं, तू याच्यात बोलायचंच नाही म्हणजे. आता तुझ्यापेक्षा मला त्याचा जास्त राग आलेला आहे. मागे 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 धावत धावत आले, थेट कृष्णाजवळ आणलं. ज्या वेळेला भीमदादाने गदा अशी केली तर त्या द्रौपदीनं भीमदादाच्या कमराला सोडलं, कृष्णाच्या अंगावर जाऊन पडली. म्हणजे मला मारा पण याला मारू नका. हे काय आहे, हे खरं प्रेम आहे. हे खरं प्रेम की किती अंतःकरणामध्ये प्रेमभाव असतो, ते सगळं प्रेमामृताचा हा विषय आहे. आणि ते प्रेम प्राप्त होणं
ही काही सहजासहजी गोष्ट नाही. सहजासहजी म्हणून या गवळणीमध्ये जो काही भाव आहे तो सगळा प्रेमाचा भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जी सेवेकरता घेतलेली गवळण आहे त्याच्यामध्ये भगवत प्रेम काय आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. की गोकुळामध्ये जे काही बाळगोपाळ वगैरे राहत होते ते बाळगोपाळाचे असं जर बाह्यांगानं जर आपण विचार केला तर त्यांचं काही फारसं शिक्षण नव्हतं. फारसं शिक्षण वगैरे नव्हतं. आणि येताना त्या ठिकाणी ताक वगैरे पिणारे होते. ते ताक पिणारे होते. फारसं काही राहणीमान उच्चभ्रू होतं असंही काही नाही. आता जसं कालाच्या ओघामध्ये माणसाचे राहणीमान बदललं आहे, शिक्षण बदललं आहे, बोलण्याची पद्धती बदलली. शिक्षणाच्या माध्यमातून हे सगळं बदल होत चालतो ना. तर ते काही फार शिकलेलेही नव्हते बाळगोपाळ. फारसं काही राहणीमानही काही असं श्रेष्ठ नव्हतं. पण भगवान मात्र त्या बाळगोपाळावर खूप प्रेम करत होते. खूप प्रेम करत होते. तीच गोष्ट जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्याकडे गवळी गवळीयाचे ताक पिरे गवळीयाचे ताक गवळीयाची ताक पिरे गवळीयाची ताक पिरे गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद देवा गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा छंद देवा छंद देवा. वा वा. हे जे साथीदार मंडळी आहे आमचे सगळे मित्रमंडळ आहे. आमचे हरिभक्तपरायण आदरणीय आमचे माधव महाराज आहे. आमचे बालपणाचे मित्र आहेत. ते माझ्या लग्नाला आज मंगलाष्टक म्हणायला होते. खरं आहे का खोटं मग? हां, इतकी आमची मैत्री आहे. हे आमचे हे ताताचे मुलंच आहे. ते छोटे छोटे हे मच्छिंद्र महाराज आहे. हा जो वाजवणार आहे आमचा ओम अत्यंत गोड वादन काम करणार. हे सगळे आमचे समोरचे छोटे छोटे मुलं आहेत. म्हणजे सगळी आमची प्रेमी मंडळी साथ करणारी उत्कृष्ट अशा प्रकारचं गायन. यांचं नाव मला माहीत नाही. हे खूप मनोहर महाराज. हो, त्यांनी खूप वेळेला साथ केलेली कीर्तनं. आणि तुम्हाला पाहिलं मी आलेलं म्हणलं काम झालं का चांगलं. आपलं आता काम जमलं मला. पण कीर्तनामध्ये जी काही मंडळी असते आमचा हा गुरुप्रसाद आहे. हा म्हणलं मी माधव महाराजाला बोलवलं म्हणलं आपलं काम झालं. म्हणजे साथीदार मंडळी फार उत्कृष्ट आहे. मृदंगाचार्य छान. सगळ्या गोष्टी फार आपल्या भाग्यानं प्राप्त होत असतात. यालासुद्धा कीर्तनकाराची कुंडली असते बरं. व आज कुंडली योग कसं काय सकाळी तुम्ही पाहता का ते भविष्य येतं ते राशी भविष्य. हो, आज माझं राशी भविष्य बघितलं नाही म्हणजे आज तुम्हाला चांगला योग चांगला आहे म्हणाले. हे सगळं जे काही आहे हे भाग्यानं मिळत असतं. नाही तर कुठे कुठे यामुळं फजिती होते. मी आमच्या गावाकडे एकदा काहीतरी पिंपरी का गाव तिकडे गेलो होतो तर तिथं मृदंगाला शाईच नव्हते. पूर्ण पांढरं पडलं होतं. त्याच्यातून ध्वनी निघत नव्हता. विण्याची तारातला विण्याला एकच तार. म्हणलं ती लावा वर गट्टा घ्या. गट्ट्याला हात लावला तर खालचा माणूस मला मारत पिळू नका गाठ बांधलेली. म्हणजे एकच तार आणि त्याला गाठ.
म्हणजे अशी कधी कधी फजिती. मग म्हणलं आज सकाळी भविष्य बघायला पाहिजे होतं गाड्या. आज काही योग बरोबर दिसत नाही. ही सगळी मंडळी फार सुंदर अशा प्रकारची साथ करणारी, अनेक वेळेला साथ त्यांनी केलेली आहे. असो, आपला जो प्रतिपाद्य विषय आहे, गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली. हे बाह्यांगानं त्याचं वर्णन तुकोबारांनी केले. ताक पिरे म्हणजे एक सामान्य अशा प्रकारचं त्यांना सांगितलेलं. ते प्रापंचिक अंगानं, सांसारिक अंगानं. मग संसाराच्या दृष्टीने जर बघितलं तर एक ते अशिक्षित मुलं होते आणि ताक वगैरे पिणारे होते. येता जाता त्यांना त्या गवळणी ताक द्यायच्या, कारण लोणी तूप वगैरे जे होतं, दही होतं, ते मथुरेला जायचं. हे सगळं विकायला कुठे न्यायचे? ते मथुरेला नेत. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी. ते देखोनी जगदीश धावला गोप घेऊन वेगे. ते गवळणी जायच्या मथुरेला, सगळं तूप वगैरे लोणी विकून टाकायचे आणि घरामध्ये फक्त काय ठेवायचं? ताक. घरी ताकाचे सरोवर. येता जाता ताक प्या, ताक प्या. आणि ताकानं काय शक्ती येते का? ताक म्हणजे आसार आहे. सगळं सार काढून घेतल्यानंतर जे उरतं त्याचं नाव काय? ताक. आणि ते ताक त्यांना देत होते आणि चांगल्या चांगल्या गोष्टी मथुरेला ते जात होते. तसं हे ताक पिणारे हे बाळगोपाळ होते. आपण कधी कधी ताकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या चवी निर्माण करायचे. कधी फोडणीचं ताक करायचं. तुम्ही कधी फोडणीचं ताक पिले का? फार चवदार असतं ते, फार चवदार असतं. तर ते फोडणीचं ताक एकदा केलं होतं आणि गोपाळ प्यायला लागला. खूप आवडलं त्याला आणि शेवटचा घोट त्याने तोंडात घेतला आणि कृष्णाची आठवण झाली. अरे म्हणले, इतकं चवदार ताक झालं आणि आपण एकटेच प्यायला लागलो. आपल्या जीवनाला धिक्कार असो. कृष्णाला द्यायला पाहिजे हे ताक. आणि आता शिल्लक तर काहीच राहिलं नाही. जेवढा एक घोट होता तो तोंडात गिळला नव्हता, पण तोंडात फुल होतं एकदम. तसंच त्याने ते घोट तोंडात धरला ना, असं एकदम तोंड केलं आणि पळाला महाराज कृष्ण भगवंताकडे. असं करून कृष्ण भगवंताजवळ जाऊन उभा राहिला. कृष्णाने सांगितलं, सध्या गालफुगीची साथ आहे. याला गालफुगी झाली काय? असं काय करायला लागले? बाकीचे बाळगोपाळ म्हणाले, अरे हं काय करतो? कृष्ण भगवंतानं ओळखलं की याच्या मनातला भाव आहे की मला हे इतकं चवदार ताक पाजायचं, पण याच्याकडे शिल्लक राहिलं नाही. आणि आता शिल्लक आहे ते फक्त तोंडातच. म्हणून कृष्ण भगवान समोर उभे राहिले आणि आग केला. असं आग केल्यानंतर याने पिचकारी मारली. अशी दार मारली. ते ताक तोंडामध्ये ते पिचकारी मारल्यानंतर भगवंतानं ते खाल्लं आणि भगवान म्हणायला लागला, अरे पेंद्या, काय सुंदर आहे रे, किती गोड ताक दिलं तू मला. तुम्ही विचार करा की असं तोंडातलं उष्ट हे भगवान त्या ठिकाणी पीत होते. किती प्रेम असेल बरं गोपाळाचं. कारण उष्ट एकमेकाचं खाणं म्हणजे अतिप्रेम लागतं की नाही. त्याच्याशिवाय कोणी कोणाचं उष्ट खात असतं का? तुमच्याकडे ते गुळणागुळणीचा कार्यक्रम असतो का? लग्न झाल्यावर ते नवरा बायकोचं ते बाहेर असे पाटावर बसवतात बघा. असं काहीतरी खोबरं खाऊन एकमेकाच्या अंगावर गुळणे टाकतात. आहे का नाही? आमच्या समाजात नाही म्हणून म्हणतो, आहे ना. ते गुळणे एकमेकाच्या अंगावर टाकतात. ते काही तोंडात जातं, पण ते लई गोड लागतं म्हणून. खरं का खोटं तर सांगा ना. हे बी हसायला लागले. हां, मग का बरं गोड लागतं? कारण अतिप्रेमाचा तो विषय. पती पत्नीमध्ये भेद नसतो. वास्तविक अभेद आहे, काल्पनिक भेद असतो. त्यांच्यामध्ये अभेद असतो असं शास्त्र सांगतं. जरी दोघाला दोन दिसत असले तरी ते एक असतं. म्हणून दोघाच्या भांडणात कधी पडू नये, कारण ते कधी एक होतील त्याचा नियम नाही. म्हणून त्यांचं ते काय असतं? अभेद अशा प्रकारचं असतं. दिसायला दोन असतात, असायला एक असतं. आणि तसं जर नसतं तर
साहेबाची जर बदली झाली तर ती तिच्या मैत्रिणीला काय सांगते की सखूबाई आमची बदली झाली. बदली कोणाची झाली? बदली साहेबाची झाली. पण ही काय म्हणते, आता आमची बदली झाली, आता आमची नोकरी दुसरीकडे आहे, आम्ही आता इकडे जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ दोघांचं काय आहे? ऐक्य आहे. म्हणजे जिथं अतिप्रेम असतं तिथं उष्ट चालतं, असं ते भाग आहे. म्हणून भगवंताचं आणि गोपाळाचं अतिव प्रेम होतं. जीवापाड प्रेम गोपाळ करत होते, म्हणून भगवान त्यांचं उष्ट पण खात होते. असं जर बघितलं तर ते ताक पिणारे ते गोपाळ, गवड्याची ताक पिरे कोण पोरे चांगली, असं कोणते एवढे चांगले होते ते सगळ्या बाह्यांगानं जर बघितलं तर. पण एवढा त्यांचा छंद देवा, 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 एवढा त्यांचा छंद देवा. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. भक्ती ते, काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, छंद देवा. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. भगवंताला त्यांचा एवढा छंद होता. भगवंताला गोपाळाशिवाय करमत नव्हतं. बाळगोपाळाबरोबर भगवान रममान होते. त्याचं कारण असं आहे, अनंत कोटी ब्रह्मांडा एक परमात्मा आहे, तो भगवान प्रेमानं आकळल्या जातो. काय त्यांची सेवा असेल आणि किती भक्ती असेल. सेवा या शब्दामध्ये शारीरिक वाचिक ह्या दोन गोष्टी आल्या, भक्तीमध्ये मानसिकता आलेली आहे. काया वाचा मन हे तिन्ही भगवंताला समर्पित करावं लागतं. काया वाचा चित्तचरणी ठेविले घाण, बाप रखुमा देवरू विठ्ठलाची आण. सेवाभावामध्ये हे शरीर आहे ना, शरीराच्या अंतर्गत ही वाणी आहे. म्हणजे कायिक आणि वाचिक या दोन्ही गोष्टी. वाणीनं हे जे बाळगोपाळ जे अखंड कृष्ण नामाचं स्मरण करत होते, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, अशी त्यांची वाणी कृष्ण नामानं पवित्र झाली होती. आणि हे शरीर भगवंताच्या सेवेकरता त्यांनी अर्पण केलं होतं. सातत्यानं कृष्ण परमात्म्याची ते सेवा करत होते. असे हे गोपाळ होते. आणि अंतःकरणाचा भाव म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे अंतःकरणाचा भाव, प्रेमभाव. मन हे भगवंताला समर्पित केलं होतं. जसं मय्येव मना धत्स्व मय बुद्धिम निवेशय, किंवा मनमना भौमत भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैशेषिक्तो महात्मान मत्परायण. तू मन हे मीची करी. भगवंताला मन समर्पित केलं. आपलं स्वतःचं काही शिल्लक ठेवलं नाही. ऐसे कायिक वाचिक मानसिक भाव जया मी वाचून आण धाव आणवती नाही. शरीराचे, मनाचे, वाणीचे सगळे विषय भगवान कृष्ण परमात्मा बनले होते. शरीरामध्ये जे आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण वगैरे हे सगळं आपल्या शरीरामध्ये 36 तत्व आहेत. असे
हे जे आपलं शरीर आहे ना, याच्यामध्ये 36 गोष्टी आहेत. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समाशेन सविकार मुदावृतम. त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, ज्यांना ज्ञान होतं ते ज्ञानेंद्रिय, आणि जे कामं करतात त्याला कर्मेंद्रिय म्हणायचं. डोळे आहेत हे ज्ञानेंद्रिय. डोळ्याने आपल्याला हे सगळं दिसतं. इथे काय काय मांडलेलं हे सगळं डोळ्याला काय होतं, त्याचे ज्ञान होतं. कशा कशाचे फोटो आहेत हे सगळे आपल्याला डोळ्याने दिसतं. कोण कोण आलेलं आहे हे सगळं डोळ्याने दिसतं. म्हणून हे ज्ञानेंद्रिय आहे डोळा. कानसुद्धा आपलं काय आहे, ज्ञानेंद्रिय. कारण कोण काय बोलतं आपल्याला ऐकू येतं. हे ज्ञानेंद्रिय आहे. ही जी त्वचाचं हे जे आहे हे ज्ञानेंद्रिय. ह्याच्यात कळतं आपल्याला, ह्या त्वचेला स्पर्श कळतो. आता मी कीर्तन करता करता जरी एखादी छोटी मुंगी जरी माझ्या पायावर आली तरी माझ्या मेंदूला त्याची काय होते, जाणीव होते. कारण ते ज्ञानेंद्रिय लगेच कळतं की पायावर काहीतरी. बघायला गेलं तर मुंगीचं वजन किती असतं, छोटीशी असते, पण तरीसुद्धा त्याची जाणीव होते. हे ज्ञानेंद्रिय आहे. हे जे तोंड जे आहे हे बाकीचं सगळं कर्मेंद्रिय, पण जिभेचं टोक जे आहे ते ज्ञानेंद्रिय आहे. पण चवीचं ज्ञान होतं त्याला. तुम्ही टोक असं धरून तुम्ही कुठे कडू जरी खाल्लं तरी त्याचं काही कळत नाही, पण टोक दाबून धरावं लागतं. काही कडू औषध राहतं ना, असं काय मागं डोटून द्यायचं, मागं ढकललं की चाललं. पण जिभेवर घेतलं की लगेच कळतं. तर ते काय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. सुगंध आपल्याला कळतो, ते ज्ञानेंद्रिय. नाकामध्ये ते घ्राणेंद्रिय, ते सुगंध कळतो की वस्तू कशी आहे, ते ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय वगैरे, हे सगळ्याचे विषय कृष्ण परमात्मा बनलेले, सगळ्याचे विषय भगवान बनलेले. जसं डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे सगळं हातापायाचे सगळ्याचे विषय है. हाथ वो जो भगवान का पूजन किया करे, हे सगळं. काया वाचा मने झाला विष्णुदास. म्हणजे सर्वस्व, सर्व ज्या काही भगवंताने आपल्याला शक्ती दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या शक्ती भगवंताला अर्पण करणं. आपण ह्या शक्तीचा उपयोग संसाराकरता करतो. आपले काही भगवंताच्या मंदिराकडे पाय जात नाही, आपले पाय आड्याकडे जातात, आड्याकडे जातात. चला तिथे कीर्तनात एका जणाने ऐकलं, म्हणले दारू पिणं चांगलं नाही, तर तो मला सोडली, उद्यापासून बंद. पण दुसऱ्या दिवशी त्या आड्याकडून गेला, पण तिकडं पाहिलं पण नाही, तिकडं पाहिलं सुद्धा नाही, बराच लांब निघून गेला. आणि स्वतःला शाबासकी द्यायला लागला. म्हणला शाबास, याला म्हणते काम, नाही पाहिलं तिकडं. चल म्हणले आता ह्या गोष्टीवर होऊन दे एकदा. पुन्हा आलं ते, पुन्हा आलं. आपले जे काही पाय आहेत, आपले हात पत्ते खेळतात. आपले हात काय आहे, पत्ते खेळतात. 52 ऋषीची तपश्चर्या. आपल्या हाताचे विषय, आपल्या पायाचे विषय, आपल्या डोळ्याचे विषय, डोळ्याला आपण काय काय पाहतो, हे सगळे गोष्ट जे आहे. पण बाळगोपाळने सगळं भगवान कृष्ण परमात्माच विषय बनवला होता. म्हणून त्या ठिकाणी काय सेवा असेल त्यांची, काय भक्ती असेल, किती अंतःकरण शुद्ध असेल. ज्या भक्तीचं वर्णन नारद भक्तिसूत्रामध्ये आलेलं आहे अशी ती भक्ती होती महाराज. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतव अनुभवरूपम. कुठल्याही गुणाचा त्या ठिकाणी अहंकार नव्हता. गुणरहितम, मला अमुक येतं, मला तमुक येतं, मी एवढा मोठा आहे असं काहीच नव्हतं. कामनारहितम, कुठलीच अपेक्षा नव्हती की मी भगवान कृष्णाशी प्रेम करतोय म्हणजे मला काहीतरी मिळालं पाहिजे. जसं आपण कामनेशिवाय देवाची भक्ती करत नाही.
आता एवढे महादेवाला पाणी घालतात, फुकट कोण घालतात? आता हे सध्या जे चाललेलं आहे 1 लोटा जल, पण हर समस्या का? मग तिथे फुकट कोणी जात नाही ना, त्याच्या मागे कामना आहेत माणसाच्या. माझं अमुक काम आडलेलं आहे, तमुक काम आडलेलं, असे कामनाशिवाय मनुष्य देवाकडे जात नाही. पण यांचं गोपाळांचं प्रेम तसं नव्हतं. कामना रहितम, कुठलंच इच्छा नव्हती, कामना रहितम. पुन्हा प्रतिक्षण वर्धमानम, क्षणाक्षणाला त्या प्रेमामध्ये वाढ होती महाराज. जसं पावसाळ्यामध्ये पाऊस आला म्हणजे जसं नद्या धो 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 वाहतात, त्याप्रमाणे यांच्या प्रेमामध्ये वाढ असायची. आजच्यापेक्षा उद्याचं प्रेम जास्त असं होतं. नाहीतर आपण करतो भगवंताची सेवा, पण आपलं कमी कमी होत चालतं. कधी कधी काही माणसं आम्हाला बोलतात, भेटतात, का हो तुम्ही आजकाल भजनाला दिसत नाही? नाही ते आता बरेच दिवस झाले, ती भानगड सोडूनच दिली. म्हणजे भजन करणं भानगड आहे का सांगाल? अशा प्रकारे काही लोक काही काळापर्यंत करतात, नंतर सोडून देतात. पण यांचं तसं नव्हतं महाराज. काय सेवा भक्ती, ते केवढी मोठी सेवा होती, केवढा मोठा समर्पण भाव होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याशी भुलले होते. त्यांचा छंद भगवंताला लागला होता. कारण प्रेमी भक्ताचा छंद भगवंताला असतो. त्याच्यातल्या 2 भक्तांचे नावं या अभंगामध्ये आलेली. पैकी 3ऱ्या कडव्यामध्ये विदुर काकांचं वर्णन आलेलं आहे. पडिले होते. काय उपास पडिले होती राम, काय उपास पडिले होती, काय उपास कण्या भोवाची विदुराच्या, कण्या भोवाची विदुराच्या काय त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. भोवती विदुराच्या, कण्या भोवती विदुराच्या काय त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय उपास पडिले होते कन्या भोवती विदुराच्या. विदुर काकाकडे भगवान गेले जेवणा करता, तर त्या कन्या केलेल्या. कन्या म्हणजे काही फार मोठा आयटम आहे का सांगा? जसं आपण काही स्वयंपाक करत होतो, मेनू. आज काय मेनू? चांगले चांगले भारी भारी जेवण असले, मेनू असलं की माणसाची छाती फुगून जाते. पुरणपोळीचं जेवण समोर आल्यावर त्याला काय महाराज, एक ताट पुरत नाही, पुन्हा पुरवणे असतात बाजूला. ताटं बिठं लावून पकोरड्या, पापडे, भजे बिजे असे साईडला उभे असतात असे हात जोडून. आणि तसं ताट असल्यानंतर माणसाची छाती फुगून जाते. श्लोक बदलतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, असे श्लोक बदलतात. आणि चटणी भाकरी, पिठलं भाकरी असली की त्याचे श्लोक वेगळे. का वेळ ही आणली अनंता, का जरुसली असे माझी कांता, अशा प्रकारे. विदुर काकाकडे भगवान गेले. विदुर काकाकडे काही फार मोठं मेनू होता, फार मोठं जेवण होतं असं काही नाही. कन्या म्हणजे एक साधे असतं, ते धान्याचे तुकडे केलेले वगैरे शिजवलेले असतात. पण त्याच्या भोवती भगवान घोटाळत होते की मला केव्हा मिळेल, मला केव्हा मिळेल. विदुर काकाची कन्या भोवती विदुरांच्या. भगवंताला तुकोबारायकडे एकदा कन्या मिळाल्या खायला, आणि एकदा विदुर काकाकडे मिळाल्या. तुकोबारायकडे मिळाल्या होत्या कन्या. भगवंतानी त्या ठिकाणी ते प्रेमाचा विषय असतो. व्यादशाचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्र शका, का जातिर्विदुरस्य यादव पतेरुग्रस्य किं पौरुषम, कुब्जाया किमु नाम रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनम, भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर्भक्तिप्रियो माधव. हे सगळं भक्तिप्रेमानं परमात्मा प्रसन्न होतात. तुकोबारायकडे सुद्धा भगवान कन्या खायला आले. तुकोबारायांना
त्या ठिकाणी ते काही व्यवसाय करायचे, काही सामान घ्यायचं विकायचं, त्याच्यात काही जे मिळेल त्याच्यावर प्रपंच चालवत होते. पण प्रभूचं नामचिंतन जास्त असल्यामुळं कधी कधी व्यवहाराकडे त्यांच्याकडे एवढं लक्ष नसायचं, म्हणून भांडवल संपायचं. मग जिजाबाईनं पुन्हा काही पैसे आणले तिकडनं, म्हणजे याच्यावर पुन्हा व्यापार चालवा. महाराजांनी मिरच्या घेतल्या, मग ते सगळ्या मिरच्या वगैरे विकायला ठेवल्या. लोक आले, म्हणले काय भाव दिल्या मिरच्या? म्हणजे अमुक अमुक भाव, काही कमी जास्त तुम्हीच मागा. आता ती गाडी भगवंताच्या भजनात रंगलेली, तर काय जे मागितलं त्या भावात देऊन टाकायचे. ते सगळं घेतल्यावर गिऱ्हाईक संतुष्ट नसतं, थोड्यावर टाका ना. महाराज म्हणते क्या टाका, ते देऊन टाकायचे असे. मग काही लोकांनी पाहिलं की बा दुकानदार जरा भोळा दिसू राहिला, मग काही लोक म्हणले थोडा उधार पाधार देता का? घ्या म्हणले, काय हरकत. मग उधार काही लोक घ्यायला. एक जणाच्या लक्षात होतं, तो मला 2-3 पोते मला पाहिजे म्हणले. कशाला याला त्याला बघता, पुढच्या हप्त्यात पैसे देतो असं म्हणून त्याने सगळा माल घेऊन गेला. आणि महाराजाकडे जेमतेम थोडेसे पैसे आले होते, आणि मग त्याचे ते थोडे भात वगैरे आणलं. हे सगळं थोड्या कण्यासारखा तो विषय होता, ते आणलं. महाराज म्हणले इथं जेवण वगैरे करू. तुकोबरा यांकडे काही पैसे राहिले नाही, तर भगवान स्वतः मुनिमाचं रूप घेतलं. भगवान आता स्वतः लावण्य आणि परमात्मा मुनिम बनले. आणि ज्याने ते उधार माल नेला होता ना, त्याच्या घरी गेले. म्हणले मी तुकाराम महाराजांचा मुनीम आहे आणि खोट्या नाट्या धंदे करतो का? म्हणले त्यांना फसवतो का? पैसे देतो का? नाही तर झाडाला उलटं टांगून मारील म्हणे. ते घाबरला, बापरे म्हणले, ते मला मालक तर लई साधा वाटला. म्हणले मुनीम तर लई भारी आहे. तसंच असतं, मुनीम भारीच राहतात. हो. आणि मग देतो का? नाही तर मग सगळे पैसे वसूल करून भगवंताने आणून दिले. आणि म्हणले अहो महाराज असे व्यवहार करी जाऊ नका, लोक तुम्हाला फसू राहिले, हे तुमचे सगळे पैसे वसूल करून आणले. कशाला मरमर केली? म्हणले बरं ठीक आहे, आता तुम्ही एवढं काम केलं, या बसा म्हणले, जेवण करा. ते भगवान त्याच्यासाठीच आले. भगवंताला त्यांच्याबरोबर तो प्रसाद घ्यायचा होता. भगवान बसले आणि ती गोष्ट भगवान महादेवाला कळल्यावर भगवान महादेव सुद्धा आले ना महाराज. अलख निरंजन कृष्ण भगवंताकडे बघू लागले आणि भगवान त्यांच्याकडे दृष्टादृष्ट झाली. भगवान म्हणतात की बडे सबदेवन के बाबा तुम्हाला नाही दम निघाला. म्हणले मी भक्ताचा प्रसाद घ्यायला मी तसंच मागे थोडं बघणार आहे, म्हणले मी सुद्धा घेणारच. तर याच्यामध्ये काय बनवलं याला महत्त्व नाही आहे, त्याच्या अंतःकरणात असलेल्या प्रेमाला महत्त्व आहे. म्हणून विदुर काकाकडे काय बनवलं याला महत्त्व नाही, भगवान ते प्रेम बघतात. म्हणून कन्याभोवती विदुरांच्या काय उपास पडिले होते. भगवान काही फार महिना 2 महिना उपास करून थोडं आले होते, की भगवंताला काही खायला भेटत नव्हतं असं थोडंच होतं. पण त्या प्रेमानं भगवान खात आहेत. आणि ज्यावेळेला भगवान मथुरेला आले कृष्ण परमात्मा, त्यावेळेला ती कुब्जा होती. तिथे ती कुब्जा नावाची जी काही दास होती, गंध वगैरे लावणारी होती, ती 3 ठिकाणी वाकडी होती. अशी भागवतात ती कथा आलेली, श्रीमद भागवतामध्ये ती कथा आहे. 3 ठिकाणी वाकडी होती. भगवंताला बघून ती संतुष्ट झाली. भगवान कृष्ण परमात्मा बलराम दादा म्हणतात आम्हाला गंध काढून दे. चंदन होतं प्युअर, तो अनुराग वगैरे ते काढून देते म्हणले. मग ते भगवंताला त्यांनी गंध काढला आणि इतकं सुंदर गंध काढला. भगवंताने ते गंध काढत असताना तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर असा पाय दिला, असा एक पाय त्या अंगठ्यावर दिला, हनवटीला धरला असं आणि एक असा झटका दिला थोडा. ते 3 ठिकाणी वाकडी होती ती कुब्जा. पण मुकुंद स्पर्शनात सद्यो बभूव प्रमदोत्तमा असं भागवतामध्ये श्लोक आहे की भगवंताच्या स्पर्शानं ते अत्यंत सुंदर झाले. मग तुका म्हणे कुब्जादाशी रूपराशी हीन का. तुकोबाराय म्हणतात अरे ती कुब्जादाशी अशी होती, रूपराशी हीन अशा प्रकारचं तिचं 3 ठिकाणी वाकडं असलेलं रूप होतं, कुबडी होती, तरी पण भगवंताने तिला सुंदर केलं. त्याचं कारण असं आहे केवळ प्रेम. म्हणून या गवळणीमध्ये प्रेमाचं फार मोठं महत्त्व आहे. यथामती भाव सांगितलेला आहे. 12 वाजता आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे कीर्तनाला. एकदम मोठ्या प्रेमानं भजन करायचं सगळ्यांनी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. गवळ्याची ताकपिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती, ते काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या. तुका म्हणे कुब्जा दाशी रूपराशी हिन कळा. एक 2-3 भक्तांचे नाव, प्रेमी भक्तांचे नाव या गवळणीमध्ये आलेले आहेत. पण भक्त चरित्रामध्ये अनेक असे भक्त आहेत की भगवंताने त्यांच्या प्रेमाची जाण ठेवून परमात्मा त्यांच्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि प्रेमानं भगवंताने त्यांचं जी गोष्ट असेल ती स्वीकारलेली. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेच्छति तदहम भक्तिपर्वतमश्नामी प्रेतात्मनः. भगवान श्रीकृष्ण परमात्माचा हा जो अवतार आहे हा परिपूर्णतम अशा प्रकारचा अवतार आहे. कृष्ण चरित्र हे अत्यंत अलौकिक स्वरूपाचं चरित्र आहे. या भूतलावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा 125 वर्षापर्यंत होते. 125 वर्षामध्ये सुरुवातीचे जे 8-10 वर्ष आहेत, 5 वर्षाचे भगवान होते त्यावेळेला काला भगवंतांनी दिलेला आहे. त्याच्या अगोदरचं जे वय आहे त्या वयामध्ये खूप भगवंतानं लीला केलेल्या आहेत. बाळगोपाळांच्या बरोबर राहिले भगवान, बाळगोपाळाबरोबर खेळत होते, बाळगोपाळाबरोबर त्या ठिकाणी सगळ्यांना जमा केलं. सांगितलं बाळगोपाळांनो तुम्ही थोडे असे थकले शक्तिहीन दिसत आहेत. म्हणजे आम्हाला आई काही चांगल्या गोष्टी खायला देत नाही. चांगले खाल्लं सात्विक खाल्लं तर तेज राहतं. आयुष सत्वबल आरोग्य सुख प्रीती विवर्धना हा रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया. हा चेहऱ्यावर तेज असलं तर सात्विक आहारानं तेज दिसतं माणसाचं. चेहऱ्यावर जे माणसाचं तेज असतं त्याने काय करायला पाहिजे, चांगलं तूप आहे, दूध आहे, लोणी आहे, फळफळावळ आहे, अशा ज्या गोष्टी जे खातात त्यांचं तेज चांगलं असतं. आणि काही रजोगुणी खाणारे असतात, कठीण तीक्ष्ण वृक्षविदाहिना हा असे रजोगुणी खाणारे लोक आहेत जे झणझणीत खातात. ठेसा, झणझणीत आमटी, असे काही आहेत. रजोगुणी आहाराचं वर्णन याच्यात आलेलं आहे. ते याचंसुद्धा आलं आहे कुरडईचंसुद्धा रजोगुणीमध्ये. आदळू होय दाता दाता. ज्ञानोबरांनी सांगितलं खाता खाताना आदळू होय दाता दाता. ते कुरडई जी असते ना फक्त दाता दाताची टक्कर, काही फार मोठं काही पोटात गेले असं काही नाही, पण ते खाताना दाता दाताची टक्कर होते. पण ते कुरडई करण्याकरता जवळजवळ 1 सप्ताह असतो. ज्या दिवशी ते गहू भिजले तेव्हापासून 7व्या दिवशी काला होतो. अशी ते कोरडई आहे. ते सगळं रजोगुणामध्ये टाकलेलं आहे त्याला. तमोगुणामध्ये म्हणजे रात्रीचं अन्न खाणं, ते रात्रीच्या ज्या चपात्या भाकरी काय असतात त्याच्या असे कुस्कुरा बिस्कुरा करतात, त्याला फोडणी देतात, त्याला काय म्हणतात हां वेगवेगळे नाव आहेत. आम्ही त्याला नवरंग म्हणतो. नाव मोठं लक्षण खोटं. ते यात यामम गतरसम रात्रीचं जे आहे ते सकाळी खाणं त्याला तमोगुणी आहार म्हणतात. त्याच्यामध्ये कांदा आहे, लसूण आहे, हे सगळे तमोगुणी आहे. त्याच्यामध्ये पूती पर्युषितंचत म्हटलेलं आहे. उष्ट खाणं हे सुद्धा त्या ठिकाणी तमोगुणी आहे. शक्यतो कोणाच्या ताटात वगैरे बसून असं उष्ट नाही खायला पाहिजे, त्याचे दोष सांगितलेले आहेत. भगवत प्रेमाचा भाग वेगळा आहे तो, पण या ठिकाणी उच्छिष्ट माणसाने खाऊ नये. तर हे सगळ्या गोष्टी ना आता तर काय विचारूच नका. उष्टपाष्ट जास्तच आहे आता. कुठे हॉटेलमध्ये जातात, कुठे काय. आपण त्या लग्न कार्यात गेलं तर ते काय ताटं काय घ्यायचे, ते असं मागत काय फिरायचं, फक्त वाडगे माय म्हणायचीच बाकी बस. पायात चपला तशाच, बुटं तसे, ते काढीत नाही उभ्या. काही दिवसांनी जर प्रगती वाढली तर एखाद्याला बुटात काढून न खाऊ, काय सांगतात. हे आता विज्ञानाचा हा भाग आहे. काय होईल आणि काय बघायला मिळेल काही सांगता येत नाही. अशी ही ती सगळी संस्कृती आपली पाश्चात्य संस्कृती व्हायला लागली. आणि तिकडच्या सगळी गोष्टी आपण घेऊ लागले. फक्त तिकडचा टाईम घेत नाही. तिकडे जसे टाईमच्या टाईमावर कार्यक्रम करतात तसे इकडे घेत नाही सध्या आपण. पण बाकीच्या खाण्यापिण्याच्या बऱ्याच गोष्टी आपल्या आलेल्या आहेत. आपल्याकडे अगोदर ते काट्याचे चमचे नव्हते पण आले आता.
ते तिकडची संस्कृती आहे, ती तिकडची आपण इकडे घ्यायला लागलो. तिकडं अगोदर खात होते ते सगळे टरबूज बिजूर कशाने खायचे, काट्याने, आणि आपण इकडे मुकाट्याने खायचे. असा फरक होता. पण ते सगळं इकडे येऊ लागला आता. तर असो, तर हे सगळं जे काही भगवान श्रीकृष्ण परमात्मा बालगोपालनाला वगैरे सगळं चांगले आहार देत होते, सात्विक आहार खाऊ घालत होते, त्या माध्यमातून ते लोणी वगैरे जे विकायला द्यायचं त्याच्यावर भगवंतानं बंदी आणली, एक चौर्यमंडळ स्थापन केलं आणि त्यालाच माखन चोरी म्हणतात. भगवान घरोघर जायचे, माखन चोरी करत होते, बालगोपाला खाऊ घालत होते. त्याच्यामुळं बालगोपाल बलिष्ठ झाले, की आपले मित्र जे आहेत ते बलवान झाले पाहिजे. या अंगानं भगवंताने त्या सगळ्यांना ते दिलं. आणि जसे ती माखन चोरी सुरू झाली तसे गवळणी गाऱ्हाणे करू लागल्या. गवळणी म्हणू लागल्या की काय करावं आता, हे मोठ्याचं लेकरू आहे, ते सांगावं का नाही सांगावं, पण हा चोऱ्या करायला लागला. आणि नंदबाबा पाटील होते ना, मोठ्याच्या लेकराला भिवून राहावं लागतं. श्रीमंताला कधी माणसं भिवूनच राहतात, कारण मोठे माणसं असतात ना. मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणता येत नाही, त्याला सुद्धा म्हणावं लागतं अहो हाडा. हो, त्याला सुद्धा एकदम हाड म्हणता येत नाही. आता हे नंदबाबाचं पोरग आहे, पुन्हा नवसा सायाचं खूप दिवसांनी झालेलं, आणि कसं काय गाऱ्हाणे करावं. पण शेवटी जास्त व्हायला लागलं म्हणून गवळ्यांनी जायच्या, सांगायच्या, यशोदे तुझ्या मुलानं असं केलं, आमच्या घरी आला म्हणले, त्याने लोणी खाल्लं, अमुक केलं. तर मग बोला ठीक आहे म्हणले, खायना का खाल्लं तर, पण दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडीला सैरा त्यावर. हो, म्हातारा म्हणले आमचं तिथं दारात झोपलं होतं, तर ताकाचा डेरा त्याच्या डोक्यात घाल. हे काही चांगलं आहे का? हे असं करायला नाही पाहिजे ना. खाल्लं तर खाल्लं, पण ते पुन्हा अशा काही खोड्या करतो. माझ्या सुनबाईला त्या ठिकाणी तोंडाला लोणी लावलं, अमुक केलं, तमुक केलं. आणि भगवान अशा खोड्या करत होते, खोड्या करत होते. एक गवळीने सांगितलं तू फक्त माझ्याकडे येऊन दाखव, मग पाहते. भगवान रात्री गेले, मंचकावर पती पत्नी झोपलेले होते. भगवंताने लोणी वगैरे बाळगोपाळाला खाऊ घातलं आणि त्या पती पत्नीमध्ये त्यांच्या दाढी वेणीची गाठ मारून टाकली. गाठ मारून. दुसरी आली धावोनी, म्हणे गे बाई काय केली करणी. आली धावोनी, म्हणे ग बाई काय करणी. पतीची दाढी माझी वेणी, गोहोशी गाठ देवोनी. पतीची दाढी माझी वेणी, दोहोची गाठ बांधोनी. गाठ बाई कोणाशी सुटेना, गाठ बाई कोणाची सुटेना. यशोदे बाळ तुझा गाणा, कोठवर तो भिंगाणा. यशोदे बाळ तुझा गाणा. भगवान तर आले, पण त्यांच्या दाढी वेणीची गाठ बांधली. आणि पातिव्रत्य धर्माचा नियम असा होता की पती झोपल्यानंतर पत्नीनं झोपायचं, आणि पती उठण्याच्या अगोदर उठावं, सडा संमार्जन करावं. हा अगोदरचा काळ होता. आता काळ बदलला, याला ड्युटी राहते. हा बिचारा उठतो, गरम पाणी नाही भेटलं तर गार पाण्याने आंघोळ करतो. पुन्हा लोकाला म्हणतो थंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. याला भेटतच नाही तर काय करणार. पुन्हा स्वतः चहा करतो 2 कप, याचाही करावा लागतो आणि तिचाही यालाच करावा लागतो. आणि चहा उकळत आल्यावर मग काकडा घ्यावा लागतो. उठा की जी माय बाप, कशी लागली झोप. आणि मग ही उठते, मग ती चहा घेते, बेड टी. बेड तोंड धुवायच्या आधी घेते, त्याला बेड टी म्हणतात. ती म्हणते काय टेस्टी बनवला, बस झालं, तेवढ्यात बाबा खुश. अशा प्रकारची ती ज्या वेळेला ती उठली महाराज कामाला, उठल्याबरोबर आता झटका बसला याच्या दाढीला, हार बळला. काय रे म्हणले, ते म्हणले तुम्हीच.
तुमच्याच अंगात अशा खोडे, तुम्हीच एक गाठ मारली. म्हणले काही बोलू नको, काही पण डोकं खराब करू नको घेणं देण्याचं. हो, मी कशाला गाठ बांधीन म्हणले. तू गाठ बांधली नाही म्हणले तुम्हीच. तुम्हाला शोभतं का? असं तसं दोघांमध्ये तक्रार सुरू झाली. तू मी तू मी पण आता कुठपर्यंत करणार. शेवटी सांगितलं जाऊ दे, कोणी का मारेना पण ते सोडून द्या. मग ती गाठ सोडायला सुरुवात केली. तर गाठ कुठं गाठबाई कोणाशी? गाठ सुटायला नाही का, कृष्ण भगवंतांनी दिलेली ती गाठ होती. मग आता काय करायला पाहिजे, कशी सोडायची, काय सोडायचं, पंचायत पडली. मग ते उठली, कातर आणली. म्हणले आता येरी असं बी ब्युटी पार्लर आहेच, थोडंफार करून टाकू म्हणले कट. मग ती कातर घेतली तर कात्रीनं कापायला तयार नाही का. त्याचं कारण काय, कृष्ण भगवंतांनी तर केस कापणं काही फार अवघड गोष्ट आहे का, पण ती कापायला तयार नाही कात्रीनं, काही केलं तयार नाही. म्हणले थोडीशी का आपण काडीची पेटी अशी शिलगून लावून पाहू. काडी शिलगून पाहिली धरून अशी, केस जळायला तयार नाही. काडीनं जळायला तयार नाही, कात्रीनं कापता येईना. हो, असं तोंडात घालू घालू काहीच नाही, कशानंच काही जमायला तयार नाही. काहीच करावं काही कळायला तयार नाही. घरातल्या घरात फिरायला लागले. दिवस उघडला, 7-8 वाजायची वेळ आली. लोक म्हणायला लागले आज कसं काय नाही बाहेर आले, काही बरं वाईट झालं का काही. लोक तिथं जमा व्हायला लागले ना, कसं काय आलं नाही, कोणी हाका मारायला लागले. पण आता आवाज द्यायची लाज वाटायला लागली. काय करणार सांगा बरं. घरात ते एक फिरायला लागले तर बाई उंच माणूस ठेंगणार, ते भला अस्वलाच्या खेळासारखं झालं. ते घरामध्ये पूर्ण फिरू लागले. बाहेरून आवाज द्यायला सुरुवात केली, हो देता येईना. शेवटी लोकांनी सांगितलं काहीतरी बरं वाईट झालंय, पहारी आणा म्हणजे यांचा दरवाजा तोडू. आणि ज्यावेळेला दरवाजा तोडायचा प्रकार सुरू ऐकला त्यावेळेला त्यांनी दरवाजा उघडल्यावर सगळेजण हुर्रे करायला लागले. आणि सगळे म्हणायला लागले काय धिंगाणा, म्हणले तुम्हाला शोभत काय ह्या वयात, आणि तुमचे पोरं लग्नाला आले, काही पण आपलं करता म्हणे आम्ही कशाला केलं, हे असं झालंय. आणि गाठच सुटाना म्हणले. काय करावं. कृष्ण परमात्मा लांबून गंमत बघत होते. गवळींच्या लक्षात आलं की हे केलं तर या कृष्णाने केलं असेल. गवळीने हात जोडले, मनातल्या मनातून सांगितलं लाज रखो प्रभू मोरी, तुम तो गोवर्धन गिरीधारी. भगवान टुनटुन उड्या मारत जवळ आले. जवळ तिच्या कानात सांगितलं म्हणशील का माझ्या घरी ये म्हणून. हो म्हणले बाबा तुम्हाला शरण आलेले, मी कधी असं बोलणार नाही. भगवंतांनी नुसतं बोट लावल्याबरोबर ती गाठ सुटून गेली. अशा भगवंताच्या खूप काही लीला आहेत, खूप खोड्या आहेत. काही त्याच्यामध्ये आध्यात्मिक सारसुद्धा आहे. अनेक गोष्टी त्याच्या अंतर्गत साधू संतांनी त्याचा शोध घेतलेला आहे. असो, पुष्कळशा भगवंतानं लीला केलेल्या आहेत. आणि शेवटी भगवान त्या ठिकाणी आता गोरक्षण करतायत. बाळगोपाळाबरोबर भगवान गायी वगैरे राखतात. गायी राखत असताना बाळगोपाळाबरोबर नाना प्रकारचे भगवंतानं खेळ पण खेळलेले होतो. तो हमामा, लगोऱ्या चेंडू, आटीपाटी, विटी दांडू वगैरे असे खेळ खेळले. आणि भगवंत सगळे बाळगोपाळ खेळल्यामुळे बाळगोपाळ म्हणतात देवा आता आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण करायचं. तर म्हणले ठीक आहे. मग सुंदर एक वृक्षाच्या सावलीखाली बाळगोपाळाला भगवंताने घेतलेलं आहे. प्रत्येकाच्या शिदोऱ्या भगवंताने सोडल्या, एकत्रित केलेल्या आहे. कमरेला पंचा बांधला आणि भगवंतानं तो वेणू इथे खोवलेला आहे. छोटीशी वेताची छडी होती ती बगलेत घेतली. डाव्या हातामध्ये तूप मिश्रित घास घेतला. काही लोणचे होते ते असे त्या सांदीमध्ये घेतले आणि तो घास भगवान सगळ्यांना देत होते. बाळगोपाळ हा काल्याचा प्रसंग आहे. खूप आनंद होता त्यावेळेला. सगळे बाळगोपाळ एकत्रित झाले होते आणि प्रत्येक बाळगोपाळाला असं वाटत होतं कृष्ण माझ्याजवळच उभा आहे, मलाच केवळ देतोय, सगळ्याला सोडून मलाच देतोय. इतके भगवंताने तिथे रूप पण धारण केले होते. सगळ्यांना भगवान आनंद देत होते की प्रसाद देत पंढरीनाथ, भानुदास गीती गात प्रसाद देत पंढरीनाथ. भगवान स्वतः प्रसाद देत होते. असा तो प्रसंग आहे. त्या प्रसंगातला श्लोक म्हटल्यानंतर सगळ्यांनी एकदा गर्जना करायची. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणोमसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः
स्वर्गे लोके मिशती बुभुजे यज्ञ भुगवाल केली पुंडली कवरला विठ्ठल श्री ज्ञान